भारतात फाशीची शिक्षा हा नेहमीच भावनिक, कायदेशीर आणि राजकीय वादाचा विषय राहिला आहे. एखाद्या भीषण गुन्ह्यानंतर आरोपीला फाशी द्यायची मागणी होत असली तरी प्रत्यक्षात न्यायालयाने फाशी सुनावणे आणि ती शिक्षा अंमलात येणे यामध्ये खूप मोठा फरक असतो. स्वातंत्र्यानंतर भारतात हजारो आरोपींना विविध न्यायालयीन फाशीची शिक्षा सुनावली आहे. मात्र त्यातील अत्यल्प प्रकरणामध्येच प्रत्यक्ष फाशीची अंमलबजावणी झाली आहे. कारण भारतातील न्याय व्यवस्थेत मृत्यूदंड हा दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरणासाठी राखून ठेवला आहे. 1980 मधील बॅचन सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब या ऐतिहासिक निकालानंतर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की मृत्यूदंड हा अपवाद असावा आणि जन्मठेप हा नियम असावा. गेल्या दशकातील आकडे पाहिले तर चित्र आणखी रोचक दिसते. 2016 ते 2025 या 10 वर्षात भारतातील 17 न्यायालयांनी सुमारे 1310 मृत्यूदंडांच्या शिक्षा सुनावल्या. मात्र उच्च न्यायालयाने त्यापैकी केवळ सुमारे 70 ते 106 प्रकरणामध्येच फाशी कायम ठेवली. उर्वरित अनेक शिक्षा जन्मठेपेत रूपांतरित करण्यात आल्या किंवा आरोपी निर्दोष सुटले. याहून धक्कादायक बाब म्हणजे गेल्या काही वर्षात सर्वोच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षांबाबत अत्यंत सावध भूमिका घेतली आहे. अहवालानुसार मागील 3 वर्षात सर्वोच्च न्यायालयाने एकाही मृत्यूदंडाची अंतिम पुष्टी केलेली नाही. अनेक प्रकरणांमध्ये शिक्षा कमी करण्यात आली किंवा आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सध्या भारतातील तुरुंगामध्ये मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या कैद्यांची संख्या इतिहासातील सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. 2025 अखेर देशभरात सुमारे 574 कैदी डेथ रोवर होते. हे प्रमाण 2016 नंतरचे सर्वाधिक आहे. मात्र फाशीची शिक्षा आणि प्रत्यक्ष फाशी यात मोठा फरक आहे. स्वातंत्र्यानंतर प्रत्यक्ष फाशी दिलेल्या कैद्यांची संख्या काही डझनांच्या आसपास असल्याचे विविध सरकारी आणि संशोधन अहवालातून नमूद केले जाते. अधिकृत संपूर्ण राष्ट्रीय नोंद उपलब्ध नसली तरी 1995 नंतर भारतात प्रत्यक्ष फाशी दिलेल्या आरोपींची संख्या अत्यंत कमी राहिली आहे. सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या फाशींमध्ये धनंजय चॅटर्जी 2004, अजमल कसाब 2012, अफजल गुरु 2013, यकूब मेमन 2015 आणि निर्भया केस एक्झिक्युशन अंतर्गत 4 दोषींना 2020 मध्ये देण्यात आलेली फाशी यांचा समावेश होतो. भारतात फाशी इतकी दुर्मिळ का आहे याची काही प्रमुख कारणे आहेत. प्रत्येक मृत्यूदंडाला उच्च न्यायालयाची अनिवार्य मंजुरी आवश्यक असते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात अपील, क्युरेटिव्ह याचिका आणि शेवटी राष्ट्रपती आणि राज्यपालांकडे दया याचिका दाखल करता येते. या प्रक्रियेला अनेक वर्षे लागू शकतात. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चुकीच्या दोष सिद्धीची भीती. गेल्या दशकात उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयाने शेकडो मृत्यूदंडाच्या प्रकरणामध्ये खालच्या न्यायालयांचे निर्णय उलटवले आहेत. त्यामुळे एक निर्दोष व्यक्ती चुकून फाशी जाऊ नये हा न्याय व्यवस्थेचा मूलभूत दृष्टिकोन राहिला आहे. आज नरसापूर सारख्या भीषण घटनांनंतर फाशीची मागणी जोर धरते. परंतु भारतीय कायद्यानुसार फाशी ही केवळ भावनेच्या आधारे नव्हे तर अत्यंत कठोर न्यायिक चाचण्यानंतरच दिली जाते. त्यामुळे न्यायालयाने मृत्यूदंड सुनावला तरी अंतिम फाशीपर्यंतचा प्रवास अनेक वर्षांचा आणि अनेक कायदेशीर टप्प्यातून जाणारा असतो. याच कारणामुळे भारतात मृत्यूदंडाची शिक्षा अजूनही कायद्यात अस्तित्वात असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या बाबतीत भारत हा जगातील सर्वात सावध आणि मर्यादित वापर करणाऱ्या लोकशाही देशांपैकी एक मानला जातो. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.